जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। रुकडी रेल्वे स्टेशनला सामान्य व ज्येष्ठ नागरिक तात्काळ तिकीट काढायला येत असतात व आपल्याला तिकीट मिळावे म्हणून ते पण रात्री अपरात्री व सकाळी लवकर येऊन नंबर लावतात। इचलकरंजी व परिसरात ग्रामीण भागामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार असे भारत देशातील वेगवेगळ्या राज्यातील लोक या परिसरात राहतात। व्यवसायासाठी सुद्धा लोक ये जा करतात, कारण कोल्हापूर आणि इचलकरंजी ही व्यापाऱ्यांसाठी मुख्य बाजारपेठ आहे। प्रवासी आपला प्रवास सुखरूप व्हावा म्हणून तात्काळमध्ये रेल्वेच्या नियमाने पैसे भरून त्याची तिकीट घेण्याचा आग्रह लोक करतात। परंतु रुकडी रेल्वे स्टेशनचे कर्मचारी व तिकीट काढून देणारे कर्मचारी व दलाली करून तिकीट काढून देणारे दलाल यांची मिलीभगत आहे की काय असं रेल्वे स्टेशनला तात्काळ तिकीट काढायला गेल्यावर प्रवाशांना दिसते, कारण तेच ते चेहरे रोज तिकीट घ्यायला येतात व त्या दलालांपैकी एक दलाल तिकीट काढून देणाऱ्या कर्मचाऱ्यास नावे सांगतोय। त्याप्रमाणे रेल्वे स्टेशनचा कर्मचारी दलाल जे नावे सांगतोय ते नाव घेऊन तिकीट काढून देत असतोय। दलालांना बक्कळ दलाली मिळते व ते रेल्वेचे तिकीट काढून देणाऱ्या कर्मचाऱ्यांसंगे वाटून घेतात। अशी तात्काळ तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या प्रवाशातून बोललं जात आहे। याबद्दल बऱ्याच वेळी प्रिंट मीडिया, सोशल मीडियाने सुद्धा आवाज उठवला। कोण सामान्य एकटा दुकटा प्रवासी तात्काळ तिकीट मागायला गेला तर त्याला रेल्वे कर्मचारी व दलाल लोक जोर जबरदस्तीने सांगतात की अमक्याचा पहिला नंबर आहे व तिकीट काढायला आलेल्या प्रवाशांशी वाद घालून मस्करी करून जोर जोराने हसतात, त्याच्या मनाचं खच्चीकरण करतात। रोजच्या रोज दलालांचे तेच ते चेहरे असतात। म्हणून जनतेची मागणी आहे की रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, ज्यामुळे असा प्रकार करणाऱ्या लोकांच्यावर कारवाई करता येईल। कर्मचाऱ्यांसंग दलाल लोक बोलत बसतात व यामुळे येणाऱ्या प्रवाशांच्या कामांकडे दुर्लक्ष कर्मचाऱ्यांचं लक्ष नसतं। या प्रकरणात कुणाकुणाला दलालीची रक्कम वाटली जाते ह्याची सुद्धा चौकशी CID मार्फत व्हावी अशी लोकांची मागणी आहे। रेल्वे पोलीस या सर्व प्रकारात डोळे झाकून का बसला आहे हे सुद्धा तत्काळ तिकीट काढणाऱ्या रेल्वे प्रवाशांना समजत नाही। रेल्वे पोलिसांनी आपली जबाबदारी आहे म्हणून सदर प्रकाराची चौकशी करून अचानक रेल्वे स्टेशनवर येऊन कारवाई करावी, तसेच कर्मचारी आपल्या कामाकडे दुर्लक्ष करून अशा दलालांसोबत काय बोलतात याची चौकशी करून रेल्वे पोलिसांनी ताबडतोब लक्ष घालावं, कारण यामध्ये रेल्वे प्रवाशांना व ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा त्रास होत असतोय। म्हणून रेल्वे पोलिसांनी अशा लोकांच्यावर कारवाई करावी। सत्यमुख प्रतिनिधी सौभाग्यवती हर्षाबेन रमेश भाई पंडाजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।